खरे बाबूला आणा तुम्ही लोकांना. सुनबाई कुठे? ते आता येणार नाही बाबा. म्हणजे तिचा काही संबंध नाहीये. सांगून आलो तिच्या पाली आम्ही की तुमच्या पोरीचा आणि आमचा काही संबंध नाही म्हणून. हा, अशी अशी कैदायशी कुठून पैदा झाली काय सांगाव माय. हा, पोटच्या लेकराची कदर नाही तिले. पोटच्या लेकराला दूध नाही पचत. हा, तिची कोणतं सौंदर्य खराब होती. हा, आणि तिचं काय करता आपण ती. हा, का फुकटची म्हैस पाचता का? म्हणजे काय काय तर ते भांडणं केले का? हा काय हे देवकी बाई काय झालं काय? बाबू रमेश बस खाली शांततेनं सांगतो. काय आम्ही काय तिचं केलं नाही. चुकीचं हे चिमुकलं लेकरू तुम्ही घेऊन आले का? डोक्यात किडे पडले होते का तुमच्या? वहिनी तुम्हाला काही समजत नाही. हे लेकरू कसं काय आणलं तुम्ही? त्याची माय आली. हा, हे हे हवेवर जाणार आहे का हे? हा, हवा खाऊन जगी आहे लेकरू. का 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 डोक्षी फरळला का? का रे राजू का हा मॅटपणा? बाबा योग्यच केलं मी. तुम्हाला नाही माहिती. असं तुला माहित आहे नाही का व? तुला डोकसं नाही का व? हा, त्या लेकराला आणलं ते लेकरू. अरे त्याच्या मायून आणलं मग. रमेश त्याची माय काय कामाची नाही. हा, तिले काय हरीक नाही लेकराचा. हा, पोटच्या लेकराले चांगली वागवत नाही. त्याला वेळ दूध पाजत नाही. त्याला त्याला साधं हे नाही करत. हा, तिला ते की त्याच्या नोकरीत तिच्या शिक्षणात कोणतं माय काय होय ते करियर काय माय करियर काय ते माहिती. त्याच्यात अडथळे आले म्हणते लग्न करून हा लेकरू करून. हा, हा, अरे पण बाबा आपल्याला आपलं लेकरू भारी आहे का? हा, नाही मला लेकरू भारी नाही. मी वागवतो मला लेकराले. मला काही गरज नाही तिची. आता येऊ दे ना तिले दारात. मग सांगतो तिले. आ, चलवा द्या बोळ्याची नोकरी करा लागते तिले. पैसा कमवा लागते तिले. लई शिकली ती. हा, आता ते महाराज जरी आले ना तर सांगून ठेवतो तुम्ही आता. तुम्ही अजिबात मैसून करायचं नाही. हा, अशी अशी इजोटीन अव डाकीन हे डाकीन. काही दिवस जर लेकरू तिच्याजवळ राहिलं असतं ना तिनं आपल्या विरोधात वापरासाठी तर मारून टाकलं. जीव घेतला असता तिनं लेकराचा. इतकी की नाही दी. भेटस का? काय बोलता? रमेश रत्ना काही चुकी नाही बोलून राहिली. ते पोरगी काही कामाची नाहीये. आपल्या राजूच्याही कामाची नाही. आपल्या घराच्याही कामाची ते. आता तिचा विषय म्हणूनच टाकलेला बरा आहे. आधीच मळा लागत होता. दुर्गाळा आलं. उगाच त्या लेकराचं बिचाराचं नुकसान झालं. पण आताही सांगतो अजूनही पुढे नका ठरू. लय ते पोरगी काम हे आहे. विचारा नाही तर ते शांताबाईला विचारा. हो बाबा ई बाई बा म्या केला बापा हा संबंध. पण मला असं नव्हतं वाटलं की हे पोरगी अशी वागीन या थळा लोक पोचीन. हा म्या काहीच विचारला नाही बापा. खरं सांगतो आज मला अपराध्यावानी वाटून राहिलं. असं वाटून राहिलं की आपण लय चुकीचं काम केलं. फसवलं तुम्हाला. पण बापा म्या फसवलं तसं नाही फसवलं. मला माहित नव्हतं हे पोरगी इतकी नालायक आहे. खरंच माहित नव्हतं. तसं काही नाही मामीची. मला नशीब खूप फुटकं. मला बरोबर माकराचंही नशीब फुटकं. कोणाचा दोष नाही याच्यात. राजू बसू द्या त्याला त्याच्या लेकरासोबत. थोड्या वेळ एकटं बसू द्या त्याला त्याच्या लेकरासोबत. मी जातो त्याच्याजवळ. लढीन पोरग लय आवरलं त्यानं स्वतःले. येऊ का बाई? थांबा. लढला तर लढू दे त्याला. एकांतात लढलाय तर त्याच्या लेकराजवळ लढीत तो. तुम्ही नका जाऊ. होऊ द्या त्याचं मन मोकळं. आपल्यापेक्षा जास्त दुःखाचा डोंगर त्याच्यावर पडला. त्याचं मुकलं लेकरू हातात आहे त्याच्या. बायकोशी करून राहिली. काय मनस्थिती अशा पोराची. हा, कसं झालं लेखे? अरे आई बाबा संग बोलतो ना मी. तिच्या बाबा संग बोलतो मी. खबरदार जर तिच्या बापाले फोन लावला आणि तिच्या माई फोन लावला आणि तिले फोन लावला तर आता 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 जर तुम्ही हे का तर मला मरेल तोंड पाहायचं तुम्ही. आता आता एक तर ते या घरात
नाही तर माहिती रेडी उचली. ध्यान ठेवता तुम्ही. बस झाला आता हे. रत्ना ई बाई बा, शांत राहा. सगळ्याचे मन दुखेल आहेत. काय घडलं तर ती कसं घडलं आमचं आम्हालाच माहित आहे. लय त्या पोट्टीले समजावून घेतलं. जाऊ द्या. राजू आल्यावर राजूचा निर्णय सांगितला. त्याचा निर्णय आम्ही मान्य केला. बाई, पण मला नातू घरी आला असा? हा, हे काय झालं लेख? मला सुनबाई जोडून हे अपेक्षा नव्हती. असं काय काय आम्ही बिघडवलं? कधी कधी सगळं असते पण हात रिकामे राहत अशी गती आहे. दैवानं दिलं न कर्मानं नेलं. हे गती योगिताची झाली. दैवानं सगळं दिल तर दिले पण ते खाता नाही आलं. पण तिच्या बगर या लोकांले लय दुःख पागलं. बाबड्या, जय पाणी आण. अरे या ओ, या डॉक्टर, चहा घेऊन या, सरबत घेऊन इथं. अरे काय कशाला, काहीच नको. अरे नाही नाही, काय या ना, या बसा बसा. वहिनी 2 प्याले शरबत करा आणि पाणी द्या. ते डॉक्टर सारे. अरे भाऊ, शरबत गिरबत नको करू, काही नको, पाणी आण फक्त, पाणी. अरे नाही नाही, अरे करू द्या ना, काय राजू, उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यात सरबत पिलं की बरं वाटते जरा. तसे लय दिवसानं आले तुम्ही. मला वाटते 2-3 हप्ते आलेच ना जसे, नाही का आपली भेट नाही झाली? नाही, माझं तर रेग्युलर राऊंड आहे. हो, मी आलो, तुम्ही भेटले नाही. काय म्हणते दिनू? दिनू ऑफिसला जायला असेल. हो, तो ऑफिसला सकाळून जाते बा, तो 8-8:30 निघते घरून. हो, ते 9:30 का 9:15 काही चालू होती ते. तो त्याच्यात येत असते, तो सकाळून की संध्याकाळी ते डायरेक्ट घरी. रविवारी सुट्टी, एक दिवस असते रविवारी घरी. त्यात बी काही कामं असतातच तिची. तो लय बिजी माणूस आहे. नाही नाही, चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. जमीनचं तुम्हीच पाहता नाही? हो, आता लायनागडी शिकूनच राहिला. त्याचं ते त्याची ड्युटी आहे. आपणच हा रिकाम. काय आपलं, काय आपली जमीन पहिल्यापासून आपण वावर केले, आपल्याला काही ते भारी जात नाही. काही नाही, माणूस त्याच्या म्हणजे गुते राहते ना. रिकाम बसल्यापेक्षा हे कसं गुतेल राहते माणूस. नाही, बरोबर आहे, बरोबर कोण आहे. आलं बाबड्या? तो आपल्या गावचा टकल्या डॉक्टर. अशी राऊंडली ने बाबाले तर कोणी दिसले की चाल या चहा प्यायले, या शरबत पियले. तर नाही म्हणून राहिला बरं, तरी बाबा म्हणतात त्याला नाही नाही, घ्या घ्या घ्या, उन्हाळा आहे. हा बाबड्या, तसं म्हणत असतात का? ऐकू जायला लागले. हा मग आणतच असतात. भेट झाली अशी. मग भेट झाली तर म्हणणार नाहीत का बाबा चला म्हणून? काही पण जा, पाणी घेऊन जा तुम्ही, मी शरबत करते तोपर्यंत. वहिनी, आई आजही नाही आली. हो ना, आलता आईचा फोन बाबा. आई आई संध्याकाळी येतात. हा, हो का? हा, तुम्ही सर करा, मी तिला पाणी पिता का विचारतो. उगाच ना लागते आणि वापस आणा लागते, काही नाही ना काही नाही, आणि पाणी फेकून द्यायला लागते. पाहिले काळान भान ज्ञान ते म्हणतात नाही नाही पाहिजे. त्याच्यापेक्षा विचारूनच येतो, पेता का पाणी तर आणतो, नाही दिलं. काय करा या बाबड्याचं. आई खाऊन नेत आल्या. आई तुम्हाला रात्री येतो आणि खाऊन नेत काय मी फोन लावतो मी आईले. येऊ काय झालं, इतके दिवस आई राहायला लागे. रागे काय मला समजून नाही राहिलं. मी काल राजूला फोन लावला, राजूने मला फोन नाही घेतला. एंगेज येत जाय, त्यानं परत मला फोनही नाही केला. आईने काही फोन नाही केला. मी फोन केला तर हो हो येतो बाई, सकाळी येतो, रात्रीच येतो. अजूनही पत्ता नाही आई. असं काय आहे एवढं? आई राहिल्या बेबी आत्याच्या घरी. हो, नाही तर काय तर देवकी आत्या, मोठी आई, आई इतके दिवस काय राहणार आहे रागीच्या घरी, योगिताच्या घरी. योगिताच्या घरी आई चालली आली अशी. मला वाटते आमची आई बेबी आत्याच्या घरी थांबली असतील. तो बेबी आत्यानं म्हटलं अशी आल्या वहिनी तर राहता. पण आई राहणार नाही. पण आईला माहित श्यामाला सोडून राहतात काय. पण कशा काय राहिल्या काय मी. थांब पहिले शत करून देतो याले आणि विचारतोच आईले. बबड्याली आठवण येऊन राहिली. ऐक ये ऐक येते. वहिनी, शरबत नाही कर लागत, गेले ते डाक. ओय बाई,
काऊन गेली? शरबत होतो ना मी. नाही ना, ते हे आलती ते इकडल्या वाड्यातली ते गौकर्णा आजी नाही का, ती आजी बोलायला आलती. आता डॉक्टर फिरसतेच ते ना, पेशंट तपासणार नाही का तो? बाबाले काय आहे, बाबा त्याला घेऊन बसतात, शरबत प्या शरबत प्या. त्याचे पेशंट नाहीत का? हुकम गेला तो पेशंट आला तो. जाऊ दे, सोडा पिच. केला का तुम्ही? केलं असेल तर मला द्या ना. नाही केलं नाही, मग करू का? करा ना मग, डॉक्टरले केलं असतं ना, मला करा. हो, डॉक्टर हुकला तर कमाऊंडरले तर कराच लगीन ना. हा? बसा करतो. आई, आता काय फिशी फिशी लढतो? हा? आता काय फिशी फिशी लढतो? हा? तूच 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 सारायले कारणीभूत आहेस. अव तू जगूही नको ना, आम्हाला जगूही नको देऊ. अव एकदाच ईश तरी दे ना, तो हाताने ईश मारून टाका आम्हाला. एकदाच आम्ही मेलो सुटलो तो काय तू असं कोण म्हणतो? आई पायवा की ताई, आई कशी बोलते? बाबा काय तर बोला. काय बोलू बाई, मला तर काहीच नाही सुचून राहिलं. मला आता कायचीच नाही पडली. अरे तो आला विचारच नाही येऊन राहिला मा मनात की मापुरीचं कसं. हा विचारच नाही बाई मला मत. मला आता फक्त त्या लेकराचा विचार येऊन राहिला की ते लेकरू कसं राहीन मायच्या बगर. ते 8 दिवसाचं लेकरू कसं कसं राहीन, कसं त्याचा सांभाळ करतील ते, मग त्याचा विचार येऊन राहिला. बाबा म्हणजे तुम्हाला माझं काहीच नाही वाटत? नाही, तो आला काहीच नाही वाटून राहिलं मला. तुला काय धाड भरली? हं? काय धाड भरली तुले? तुला संध्याकाळी जेवायला भेटत नाहीस? हा, तुला निजेले जागा नाही, उपाशी आहेस? हा, तुले काय झालं? तुले फरक काय पड तुले? हा, अभाय तर त्या लेकराचा फाट. हा, माय असून त्याले माय नाही, बिना मायचा वळीन तो. हा, त्याच्या बिचाराच्या तर दुधापासूनची त्याची येले आहेत आता. हा, दिलं त्या पाहुण्यानं तनफन करत लेकराले. ते लेकरू 8 दिवसाचं आहे ना, 8 महिन्याचंही नाही ना. 8 महिन्याचं असतं तरी ते सटकर असतं. 8 दिवसाची मुकलं लेकरू, त्याचं कसं हा विचारून राहिला. तो आला तर बाई, तो आला तर कवडीच विचार नाही मला मनात. तो आल्या स्वतः काहीच वाईट नाहीत वागले, काहीच नाही. तुला तुला तो आला पण ते वाईटच नाहीत वागले. काय वाईट केलं त्याने तुला? हा, काय वाईट केलं? बापाच्या घरात बसेल आहेस. हा, बरं लोक आता बापाचं रक्त पिशील. हा, तुला काय वाईट झालं? वाईट तर त्या लेकराचं झालं. आणि मला दोषी स्वतः वाटून राहिलो मी. आज मला लय दोषी, लय खराब, इतकं अंतरण जायलं बाई आज मला. खरं सांगतो तुले, आज मला पस्तावा झाला की तुले जन्माले घातलं. चूक माहीच आहे. तूच जन्मले आली नसती तर हे पुढचं काहीच घडलं नसतं. त्या बिचाऱ्याची मुकल्या जीवाचं जीवन आज असं असं झालं नसतं. आज मला स्वतः दोषी वाटून राहिलो की मी त्वाला बाहाव. अव त्या नालायक पोरीच्या काय बोलता आणि ती काय कायच कळणार आहे? ते लेकराचं नाही की ते लेकरू कसं राहील. नेलं त्या लोकांना हिसकून कसं राहील? हिचं पडलं असं कसं केलं, काय केलं मग? अव तुले तर ते नका लागत होतं, मा देखत तुले उभं पेटवा लागत होतं, तुला जीव घ्या लागत होता, तुले घराबाहेर लागत होतं, तुला संग जे नाही ते वाईट करा लागत होतं, तरी ते बराबरी नसते याची. उलशी लाज नाही वाटत घोडीले? होय मग होय, हात नको होते पुढच्या अंगाले. मारे हात मी खराबही करत नाही, या काटले काही थापड मारून का काही. पण खराब तर मला त्या लेकरासाठी वाटून राहिलं, खराब मला त्या पाहुण्यासाठी वाटून राहिलं, खराब मला त्या घरच्या लोकांसाठी वाटून राहिलं. किती साजरे लोक आहेत, तिची मुलं काय कळती त्याले? हा, काय कळत नाही, बाप कळत नाही, काय कळते त्या जीव, देवाचा जीव आहे तो. हा, काय काय कळते त्याले? काय पाप होतं बिचाऱ्याचं, हिच्या पोटी जन्माला आलं, काहीतरी पापच त्याच. आणि अशी कोण म्हणत? रागिनी जय तू आराम कर. हा, आराम कर तू, टेन्शन घेऊ नको बाई. तू आली माया ती आराम आले आणि ती निरा तो जीव आले, फक्त टेन्शन आहे. यापेक्षा तर तू तर घरी खुश असती बिचारे. जाय बाई आराम कर माय. हे संस्कार तो लेकरावरही पडून राहिले. हा, हे काही कामाची गोष्ट नाही झाली.
तुला आमाची मी तर म्हणतो त्या पाहुण्याला फोन लावतो आणि म्हणतो बापीले घेऊन जा. तू तो घरीच खुश राहशील बाई. एवढे संस्कार पडतं का त्या लेवर? जाय बाई रागिनी, जा बा, जा जा तिकडे बस जा. ह्या विचार करू बाई, हा हे काही नसते बाई, हे आपल्या कर्माचे फळ आहेत बाई. हा हे आपल्या कर्माचे फळ आहेत बाई. आपली बाई शिकली, आता शिकली तर ते तिचं शिक्षणाचा ते दाखवेन ना काही. संसार उद्ध्वस्त केला बाई तिनं स्वतःच्या हातानं. आता याच्यात आपण काय करू शकणार हा? पण तू बाई, तू तो आलो पाय, जाय 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 मोठ्याच्या घरी जाऊन बस बरं, जाय बरोबर. बाबा काही होत नाही, अतिच थांबतोय तुमच्याजवळ. तुम्ही टेन्शन नका घेऊ ना बाबा. तुम्ही 2-3 दिवस झाले काही जेवले नाही, झोप नाही रागून राहिली. झोपत ना तुम्ही. रात्रभर चक्रा मारता, समजत नाही का? 2 दिवस झाले तुम्ही करून राहिले. बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं. नाही रे बा, मी काय टेन्शन घेऊ? काय टेन्शन नाही घेत. मी नाही टेन्शन घेत. तू नको टेन्शन घेऊ, फक्त तू खुश आहे बा. तू खुश राही असं वागतोय, खुश राहा. जाय, आई सांगते तसं ऐक बरोबर, जाय बाबा. हो, उठ इथून लवकर. काय करू मी? कुठे जाऊ? कुकडे जाय तर मनहूस तोंड नको दाखवू मले. बसून नको खाऊ. कोण खाऊ घालणार आहे तुले? उठ, जाय बा, धंदा कर. अय, काही बोलतं काय? काय तीन पुरीला धंदा करायला लावतो का? नाही, तिला बसून खाऊ घालतो का? हाय हिची काय काळजी करायला लागते आपल्याला? होई ना काही? युलच्या लेकराची काळजी नाही. हिची काय दे का? बाबा आई कशी करते? मी काय केलं? चुकलं मला बाबा. मला बाबा नको म्हणू बाई. तू मला बाबा म्हणू नको. मला काळीच लय दुखे. मले अपराधीपणाची भावना येऊन राहिली. तू मला बाप म्हणू नको. दहा वागती ते चिमुकलं लेकरू त्याचा पतून घेऊन गेला, त्याच मला वाटलं आपण बाप म्हणूनही शून्य आव लेक. तू मला बाबा म्हणू नको बाई. तुला स्वतःच्या लेकराची दया नाही. तुला पोटून जन्म घेतला त्या पोरानं, त्याची तुले दया नाही. तू बाप काय म्हणशील बाई मला? तू काय, तुला आईन काचा बाबा काच तुले कोण? ज्याची मुकल्या लेकराची दया येत नाही, किव येत नाही. अरे ती रायताचं जरी लेकरू असलं तरी बी 5 फुटते, तरी बी मया येते. आणि तुला पुढच्या लेकराची मया नाही. तू माई पोरगी असूच शकत नाहीस बाई. खरं ना, कुठून उपजली काय सांग हे? कोणावर निपजली तर कैदायशीन बोळ्याची. स्वतःच्या लेकराची तिले कैदाय कायची नाही. राय म्हणा आता साजरी, पे म्हणा रोजच रक्त, खाय म्हणा बापाच्या जीवावर. या पोरीची लवकर सोय लावून द्या तुम्ही आता कुठेतरी. इले नोकरीवर लावून द्या. जाय माहिती इंटरव्ह्यू झाले, नोकरीवर लाग चांगली, आणि तिकडे जरा इकडेच खाय. आमच्या घरात आता फालतूची गर्दी काय करू नको. आणि माझ्यानं काही होत नाही. कोणा हाती देणं, पायी देणं, तोंडात देणं. आपापली सोय. जा आता तू मोकळी झाली साजरी. आता मस्त इंटरव्ह्यू दे, नोकरीवर लाग. आमचं घर रिकामं कर. आम्हा बुडा बुड्डी लेकर राहू सुखानं. जेवढे आयुष्य राहिलं तेवढं जगू दे, सुखानं मरू दे.